नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोडे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 3 मधील मुद्रा मूल्याचे सिद्धांत या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर मुद्रेचे मूल्य म्हणजे मुद्रेची क्रयशक्ती होय आणि मुद्रेची क्रयशक्ती म्हणजे मुद्रेच्या एका मात्रेच्या मोबदल्यात प्राप्त होणारे वस्तूंचे आणि सेवांचे परिमाण होय. बाजारात 1 रुपयात 25 ग्रॅम साखर प्राप्त होत असेल तर 25 ग्रॅम साखर हे रुपयाचे साखरेतील मूल्य होय. हे मूल्य वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. तर अशा प्रकारे मुद्रेचे मूल्य जे आहे ते सामान्य किमतीच्या पातळीवर अवलंबून असते. तर बाजारातील वस्तूचे मूल्य वस्तूची मागणी व पुरवठा यांच्या क्रिये-प्रतिक्रियेने निश्चित होते. त्यामुळेच काही अर्थशास्त्रज्ञ मुद्रेला वस्तू समजून मुद्रेचे मूल्य देखील मुद्रेची मागणी व पुरवठा यांच्या क्रिये-प्रतिक्रियेने निश्चित होते असे मानतात. त्यामुळे मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा याचा अर्थ आपण इथं समजून घेऊया. तर सर्वप्रथम आपण मुद्रेची मागणी म्हणजे काय त्याचे अध्ययन इथं करू. तर वस्तूत उपयोगिता असते व त्या उपयोगितेमुळे वस्तूची मागणी केली जाते, परंतु मुद्रेत प्रत्यक्ष उपयोगिता नसते. मुद्रेची मागणी वस्तूच्या मागणीतून निर्माण होते, त्यामुळे मुद्रेची मागणी ही व्युत्पन्न मागणी असते. एखाद्या देशातील मुद्रेची मागणी देशात विनिमयासाठी उपलब्ध होणाऱ्या वस्तूच्या व सेवांच्या परिमाणावर अवलंबून असते. वस्तूच्या व सेवाच्या परिमाणात वाढ किंवा घट झाल्यास मुद्रेच्या मागणीत देखील वाढ किंवा घट होत असते. केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार अर्थव्यवस्थेतील मुद्रेची मागणी व्यवहार हेतू, तरतुदीचा हेतू आणि परिकल्पन हेतू या 3 हेतूसाठी केला जातो व मुद्रेची मागणी ही पुढील घटकांवर अवलंबून असते. त्यातील नंबर 1 म्हणजे लोकांची रोखतेची अभिलाषा, नंबर 2 उत्पन्न प्राप्त होण्याचा कालावधी, नंबर 3 वस्तूच्या किमती, नंबर 4 राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी, नंबर 5 देशाची लोकसंख्या, नंबर 6 मुद्रेचा चलन प्रवेग, नंबर 7 देशातील व्यापाराची परिस्थिती आणि नंबर 8 लोकांची देणी फेडण्याची पद्धती इत्यादीवर जे आहे मुद्रेची मागणी ही अवलंबून असते. त्यानंतर आपण अध्ययन करूया मुद्रेचा पुरवठा. तर विनिमय माध्यमाच्या रूपाने उपयोगात आणल्या जाणाऱ्या वस्तूच्या व सेवांचा सामूहिक पुरवठा म्हणजे मुद्रेचा पुरवठा होय. मुद्रेच्या पुरवठ्यात देशात उपलब्ध असणाऱ्या धातू मुद्रा, पत्रमुद्रा आणि प्रत्यय मुद्रांचा समावेश होतो. मुद्रेच्या मागणीचा विचार विशिष्ट वेळेच्या संदर्भात केला जातो, परंतु मुद्रेच्या पुरवठ्याचा विचार विशिष्ट कालावधीच्या संदर्भात केला जातो. त्यामुळेच आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते मुद्रेचा पुरवठा अर्थव्यवस्थेतील विधिग्राह्य आणि प्रत्यय मुद्राच्या परिमाणावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे तो मुद्रेच्या चलन प्रवेगावर देखील अवलंबून असतो. तर त्यानंतर आपण पाहूया मुद्रेचा चलन वेग. तर मुद्रेची एक मात्रा एका वर्षाच्या कालखंडात जितके वेळा हस्तांतरित होते त्या संख्येला मुद्रेचा चलन वेग म्हणतात. अर्थव्यवस्थेतील मुद्रेचा पुरवठा विचारात घेताना दोन्ही प्रकारच्या मुद्रांचा म्हणजेच विधिग्राह्य आणि प्रत्यय मुद्रांचा चलन प्रवेग विचारात घ्यावा लागतो. त्यानंतर आपण अभ्यासूया फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत. तर 20व्या शतकात मुद्रा परिमाण सिद्धांत लोकप्रिय करण्याचे श्रेय हे आयर्विंग फिशर यांना दिले जाते. तर आयर्विंग फिशर यांनी त्यांच्या सिद्धांताची मांडणी ही पुढील प्रमाणे केलेली आहे. तर इतर परिस्थिती कायम असताना मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनामुळे मूल्यस्तरात प्रत्यक्षपणे प्रमाणशील बदल होतात. तर याचाच अर्थ असा की मुद्रेचे परिमाण दुप्पट झाल्यास
वस्तूंची किंमत पातळी दुप्पट होते आणि मुद्रामूल्य निमपट होते. या उलट मुद्रेचे परिमाण निमपट झाल्यास वस्तूची किंमत पातळी निमपट होते तर मुद्रा मूल्य हे दुप्पट होते. तर तात्पर्य असे की मुद्रा परिमाणाच्या समदिशेने व प्रमाणशीर वस्तूची किंमत पातळी बदलते तर विरुद्ध दिशेने किंवा व्यस्त प्रमाणात मुद्रा मूल्य बदलते. तर कोणत्याही वस्तूचे मूल्य हे त्या वस्तूच्या मागणी पुरवठ्याच्या संतुलनाने निश्चित होते. त्याचप्रमाणे मुद्रेचे मूल्य देखील हे मुद्रेच्या मागणी पुरवठ्याने निश्चित होते. तर त्याचे विश्लेषण आपण पुढील प्रमाणे पाहू. तर सर्वप्रथम आपण पाहू मुद्रेची मागणी. तर मुद्रा ही स्वतः उपभोगाची वस्तू नाही तर ती विनिमय साधन म्हणून उपयोगी असते. वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी म्हणून समाजाकडून मुद्रेची मागणी केली जाते. कोणत्याही देशात एका विशिष्ट काळात समाजाला मुद्रेचे किती परिमाण लागेल हे वस्तू व सेवा यांचे परिमाण आणि त्यांची किंमत पातळी यावरून निश्चित होते. फिशरने किंमत पातळीसाठी P आणि वस्तू व सेवा यांचे परिमाण यासाठी T या सांकेतिक शब्दाचा उपयोग केलेला आहे. तर P गुणिला T बरोबर PT. तर PT ही समाजाकडून होणारी मुद्रेची एकूण मागणी आहे. त्यानंतर आपण पाहू मुद्रेचा पुरवठा. तर मुद्रेचा पुरवठा हा सरकार किंवा पर्यायाने केंद्रीय अधिकोषाकडून होत असतो. सरकारच्या मौद्रिक धोरणानुसार मुद्रेचा पुरवठा होत असतो. एकंदर मुद्रा पुरवठ्याचा विचार करत असताना देशातील एकूण मुद्रेचा पुरवठा M याला मुद्रेच्या चलन वेगाने गुणले असता एकूण मुद्रा पुरवठ्याचा अर्थबोध होतो. मुद्रेचा चलनवेग हा V या सांकेतिक शब्दाने दर्शविलेला आहे. म्हणजेच मुद्रेचा पुरवठा बरोबर M गुणिला V. इथं M हा मुद्रेचा पुरवठा असून V हा मुद्रेचा चलनवेग आहे. त्यानंतर आपण पाहूया मागणी पुरवठ्याचे संतुलन. तर मुद्रेची मागणी बरोबर मुद्रेचा पुरवठा म्हणून मुद्रेची मागणी इथं PT आहे. तर PT बरोबर मुद्रेचा पुरवठा इथं MV आपण घेतलेला आहे. म्हणजेच PT इज इक्वल टू MV. मग P इज इक्वल टू MV अपॉन T ह्या सूत्राचा जर आपण वापर केले तर आपल्याला मुद्रेचे मूल्य जे आहे ते काढता येते. त्यानंतर फिशरने त्यांच्या समीकरणामध्ये काही फेरबदल करून नवीन असे सुधारित समीकरण पुढे आणलेले आहे. त्याचाही आपण इथं अध्ययन करणार आहोत. तर नवीन समीकरण मांडताना फिशर यांनी P इज इक्वल टू MV प्लस M1 V1 भागिला T हे सूत्र इथं सांगितलेले आहे. तर यामध्ये P बरोबर किंमत पातळी, M बरोबर विधिग्राह्य मुद्रा, V बरोबर विधिग्राह्य मुद्रेचा चलनवेग, M1 बरोबर प्रत्यय मुद्रा, V1 बरोबर प्रत्यय मुद्रेचा चलनवेग आणि T बरोबर खरेदी विक्री होणाऱ्या वस्तूची संख्या. तर याच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला मुद्रेचे मूल्य जे आहे ते काढता येते. त्यानंतर आपण पाहूया फिशरच्या समीकरणातील गृहीते. तर फिशरने विनिमय समीकरण जे मांडले आहे त्याकरता काही गृहीतांचा आधार घेतलेला आहे. त्यातील पहिला जो गृहीत आहे तो आहे समीकरणातील MVT हे घटक स्वतंत्र आहेत. म्हणजेच या घटकांचा परस्परावर परिणाम होत नाही. दुसरे गृहीत आहे अल्पकाळात V1 आणि T हे स्थिर असतात. त्यानंतर तिसरं गृहीत आहे अल्पकाळात विधिग्राह्य मुद्रा म्हणजेच M आणि प्रत्यय मुद्रा म्हणजेच M1 यातील परस्पर प्रमाण हे स्थिर असतात. त्यानंतर चौथं गृहीत घेतलेलं आहे P हा निष्क्रिय घटक आहे. तो इतर घटकांना प्रभावित करू शकत नाही परंतु तो इतर घटकांच्या द्वारे मात्र प्रभावित होत असतो. तर फिशरचा सिद्धांत आपण ह्या आकृतीच्या द्वारे स्पष्ट करूया. ह्या आकृतीमध्ये अक्ष असावर आपण मुद्रा परिमाण घेतलेले आहे आणि अय असावर आपण किंमत पातळी घेतलेली आहे. इथं अस रेषा मुद्रा परिमाण व किंमतीची पातळी यातील प्रमाणशीर संबंध दर्शवणारी रेषा आहे. ही रेषा दोन्ही अक्षांना जे आहे 45 अंशाचा कोन करते. तर यामध्ये जे आहे क पासून Q1 पर्यंत मुद्रा परिमाणात वाढ झाली तर किंमत पातळीसुद्धा इथं वाढते आहे आणि मुद्रा परिमाणात जर घट झाली
तर क1 पासून जे आहे ते क पर्यंत किंमत पातळी येईल. म्हणजे याचाच अर्थ असा की मुद्रा परिमाणाच्या समदिशेने किमतीच्या पातळीमध्ये बदल होत असतो. त्यानंतर आपण अभ्यासूया फिशरच्या सिद्धांतावरील आक्षेप काय आहेत. तर फिशरने मुद्रा परिमाण सिद्धांतात सुधारणा करून त्याला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण सुद्धा अनेक अर्थशास्त्रज्ञांनी त्यावर टीका केलेली आहे. त्यांचा मुद्देसूद इथं आपण अभ्यास करूया. त्यातील पहिली टीका आहे अनेक अवास्तविक गृहीतावर आधारित. तर टीकाकारांच्या मते फिशरच्या समीकरणातील जे गृहीत आहेत ती अवास्तविक आहेत. त्यानंतर दुसरी टीका आहे मुद्रेची मागणी एकक लवचिक नसते. तर मुद्रेच्या मागणीची लवचिकता ही एकक असेल तर हा सिद्धांत खरा ठरतो, परंतु प्रत्यक्षात व्यवहारात मात्र मुद्रेच्या मागणीची लवचिकता ही एकक नसते. तिसरा आक्षेप घेण्यात आला आहे चलन प्रवेगाची कल्पना स्पष्ट नाही. तर या सिद्धांताप्रमाणे अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे परिमाण मुद्रेच्या चलन प्रवेगावर अवलंबून असते, परंतु चलन प्रवेगाच्या संकल्पनेचे पूर्ण स्पष्टीकरण या सिद्धांतात करण्यात आलेले नाही. त्यानंतर चौथा आक्षेप आहे विसंगत सिद्धांत. तर या सिद्धांतानुसार मुद्रेला तिच्या चलन प्रवेगाने गुणून मुद्रेचे एकूण परिमाण निश्चित होते, परंतु मुद्रेचा संबंध विशिष्ट वेळी आणि वीचा संबंध म्हणजेच प्रवेगाचा संबंध एखाद्या कालावधीशी असतो. त्यामुळे या दोहोंच्या गुणाकाराने मुद्रेचे एकूण परिमाण निश्चित करणे ही या सिद्धांतातील मोठी विसंगती आहे. त्यानंतर पाचवा आक्षेप आहे व्यापार चक्राचे स्पष्टीकरण नाही. तर व्यापार चक्र म्हणजे तेजी मंदीचे चक्र असते. मंदीच्या काळात या परिस्थितीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर मुद्रेचे परिमाण वाढवले तरी किमतीच्या पातळीत वाढ होत नाही, म्हणजेच येथे हा सिद्धांत लागू होत नाही. त्यानंतरचा आक्षेप आहे मुद्रा परिमाणाचाच किंमत पातळीवर परिणाम पडत नसतो. तर या सिद्धांताप्रमाणे अर्थव्यवस्थेतील मुद्रेच्या परिमाणात बदल झाल्यास किमतीची पातळी बदलते. तर टीकाकारांच्या मते इतर कारणांनी देखील वस्तूच्या किमती बदलू शकतात. उदाहरणार्थ काही कारणांनी वस्तूची मागणी वाढली आणि पुरवठा वाढवणे जर शक्य नसेल तर वस्तूच्या किमती ह्या वाढत असतात. त्यानंतरचा आक्षेप आहे किंमत पातळी वाढीची अस्पष्ट प्रक्रिया. तर मुद्रेच्या परिमाणात बदल झाल्यास किमतीची पातळी कशी बदलते, त्या बदलाची प्रक्रिया कशी असते याचे स्पष्टीकरण ह्या सिद्धांतात नाही. त्यानंतरचा आक्षेप आहे एकांगी सिद्धांत. तर या सिद्धांतात मुद्रा परिमाणावर म्हणजेच मुद्रेच्या पुरवठ्यावर अतिशय जास्त भर देण्यात आला आहे, परंतु मुद्रेच्या मागणीचा विचार करण्यात आला नाही, म्हणून हा एकांगी असा सिद्धांत आहे. त्यानंतरचा आक्षेप आहे दीर्घकालीन सिद्धांत. तर दीर्घकालीन मुद्रेचे मूल्य कसे निश्चित होते याचे स्पष्टीकरण करण्यास हा सिद्धांत असमर्थ आहे. त्यानंतर शेवटचं जे आक्षेप आहे तो म्हणजे खरा सिद्धांत नाही. तर निकल्सनच्या मते मुद्रा परिमाण आणि किमतीची पातळी यातील संबंध एक साधारण सत्य होय आणि या सत्याद्वारे केवळ एक प्रवृत्तीकडून येते, परंतु या प्रवृत्तीला सिद्धांत मानणे हे काही योग्य नाही. त्यानंतर आपण अभ्यास करूया केम्ब्रिजचा मुद्रा परिमाण सिद्धांताचा. तर मुद्रेचे मूल्य कसे ठरते याबाबत डॉक्टर मार्शल, पिगू, रॉबर्टसन, केन्स यांनी मांडलेल्या सिद्धांतांना केम्ब्रिज सिद्धांत असे म्हणतात. यात फिशरची चलनवेगाची संकल्पना बदलून त्याऐवजी रोकड शिल्लक दृष्टिकोन स्वीकारण्यात आलेला आहे. तर अर्थव्यवस्थेतील रोख मुद्रेची मागणी ही समाजाच्या रोखतेच्या अभिलाषेवर अवलंबून असते. रोखतेची अभिलाषा म्हणजेच रोख जवळ बाळगण्याची इच्छा असते. त्यानंतर आपण पाहूया रोखता अभिलाषा किंवा मुद्रेच्या मागणीवर प्रभाव टाकणारे घटक. तर पहिला घटक आहे उत्पन्न प्राप्त होण्याचा कालावधी. तर उत्पन्न प्राप्त होण्याच्या कालावधीवर देखील मुद्रेची मागणी अवलंबून असते. उत्पन्न प्राप्त होण्याचा कालावधी जितका मोठा तितकी रोख मुद्रेची मागणीही जास्त असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी. तर समाजात राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी कशी झालेली आहे यावर देखील समाजाची मुद्रेची मागणी ही अवलंबून असते. जर राष्ट्रीय उत्पन्नाची समवाटणी झालेली असेल तर मुद्रेची मागणी जास्त राहील
आणि गरिबाचे उत्पन्न जास्त राहून ते देखील आपल्याजवळ रोख पैसा बाळगतील. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे देशाची लोकसंख्या. तर देशाची लोकसंख्या जास्त असल्यास मुद्रेची मागणी जास्त असते, कारण जास्त लोकांच्या गरजांच्या पूर्तीसाठी जास्त पैसा लागतो, म्हणून जास्त पैसा जवळ बाळगला जातो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे मुद्रेचा चलन वेग. तर मुद्रेचा चलन वेग लोकांच्या रोखतेच्या अभिलाषेवर अवलंबून असतो. जेव्हा लोकांची रोखतेची अभिलाषा जास्त असते तेव्हा लोक क्रय विक्रयासाठी कमी पैसा वापरतात, त्यामुळे मुद्रेचा चलनवेग हा कमी असतो. या उलट जेव्हा लोकांची रोखतेची अभिलाषा कमी असते तेव्हा जास्त मुद्रा विनिमय व्यवहारासाठी वापरली जाते व मुद्रेचा चलनवेग हा जास्त असतो. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे देशातील व्यापाराची स्थिती. तर व्यापाराची परिस्थिती मंदीची किंवा तेजीची असते. मंदीच्या काळात उत्पादक निराश झालेले असतात, त्यामुळे ते पैसा उद्योगात न गुंतविता जास्तीत जास्त पैसा आपल्याजवळ रोख स्वरूपात बाळगतात. तसेच मंदी काळात वस्तूच्या किमती घसरत असतात, त्यामुळे त्या भविष्यात आणखी उतरतील या आशेने उपभोक्ते देखील वस्तूवर कमी पैसा खर्च करून जास्तीत जास्त पैसा आपल्याजवळ बाळगत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे देणी फेडण्याच्या पद्धती. तर लोक आपली देणी कोणत्या पद्धतीने फेडतात यावर देखील मुद्रेची मागणी अवलंबून असते. धनादेश, अधिकोष विकर्ष, हुंड्या यासारख्या प्रत्ययपत्रांचा देणी फेडण्यासाठीच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असेल तर समाजाला आपल्याजवळ कमी रोख रक्कम बाळगावी लागते व समाजाची मुद्रेची मागणीही कमी असते. याउलट देणी फेडण्यासाठी रोख रकमेचा वापर केला जात असेल तर समाजाची मुद्रेची मागणी ही जास्त राहील. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे आपला वस्तूच्या किमती. तर वस्तूच्या व सेवांच्या किमती जास्त असल्यास गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त पैशाची आवश्यकता असते, त्यामुळे समाजाची मुद्रेची मागणी जास्त असते. या उलट किमती कमी असल्यास मुद्रेची मागणीही कमी असते. तर केम्ब्रिज समीकरणानुसार मुद्रेची मागणी ही 3 गोष्टीकरता केली जाते. पहिला म्हणजे खरेदी हेतू, दुसरा तरतूद हेतू आणि तिसरा परिकल्पन हेतू. तर खरेदी हेतू म्हणजे आपण रोजच्या व्यवहारासाठी जे पैशाची मागणी करतो त्याला आपण खरेदी हेतू पैशाची मागणी म्हणतो. तरतूद हेतू पैशाची मागणी भविष्यकालीन खर्चासाठी जी पैशाची तरतूद करतो आपण त्याला आपण तरतूद हेतू पैशाची मागणी म्हणतो. आणि परिकल्पना हेतू पैशाची मागणी म्हणजे सट्टा किंवा जुवा ह्याकरता जो पैसा आपण मागणी करतो त्याला परिकल्पन हेतू पैशाची मागणी असं आपण म्हणतो. त्यानंतर मुद्रेचा पुरवठा म्हणजे एका विशिष्ट वेळी एकूण मुद्रा परिमाण हा मुद्रेचा एकूण पुरवठा असतो. त्यानंतर आपण पाहूया डॉक्टर मार्शल यांचे समीकरण. तर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मार्शल यांचे असे मत होते की देशातील प्रत्येक नागरिक आपल्या वार्षिक उत्पन्नाचा काही भाग आणि आपल्या वर्तमान संपत्तीचा काही भाग रोख शिल्लकेच्या स्वरूपात ठेवत असतो. ही रोख शिल्लक रक्कमच देशातील एकूण मुद्रेचे मूल्य निश्चित करीत असते. तर डॉक्टर मार्शल यांनी आपले मत अधिक स्पष्ट करण्यासाठी एक समीकरण दिलेले आहे. तर ते समीकरण आहे M=KY अधिक K1A. तर यामध्ये M जे आहे ते मुद्रेचे परिमाण आहे, K हे वार्षिक उत्पन्नाचा भाग जो लोक स्वतःजवळ बाळगतात, Y हे एकूण वार्षिक उत्पन्न आहे, K1 हे एकूण संपत्तीचा भाग जो लोक स्वतःजवळ बाळगतात, त्यानंतर A जे आहे ते आहे संपत्तीचे एकूण मूल्य. तर डॉक्टर मार्शल यांच्या समीकरणात M मुद्रेचा पुरवठा दर्शवतो, तर KY अधिक K1A एवढा भाग जो आहे तो मुद्रेची मागणी दर्शवतो. तर नंतरच्या काळात मार्शल यांच्या समर्थकांनी जो आहे त्यांच्या समीकरणातील संपत्तीचा भाग काढून नवीन समीकरणाची मांडणी केलेली आहे आणि ते नवीन समीकरण आहे M=KY. तर यामध्ये Y जे आहे ते मौद्रिक उत्पन्न दर्शवतो आणि वास्तविक उत्पादन O आणि मूल्यस्तर P यांच्या गुणाकारा एवढे जे आहे ते Y याचे मूल्य असते आणि म्हणूनच Y=PO असं असते. तर डॉक्टर मार्शल यांचे सुधारित समीकरण जे आहे ते आहे P=KO/M. यामध्ये P जे आहे ते क्रयशक्ती आहे, M मुद्रेचे परिमाण आहे, K जे आहे ते या समीकरणामध्ये स्थिरांक Y आणि M मध्ये समानता निर्माण करणारा घटक आहे आणि Y जे आहे ते आहे मौद्रिक राष्ट्रीय उत्पन्न. त्यानंतर प्रोफेसर पिगू यांचे समीकरण पाहूया. तर प्रोफेसर पिगू यांनी
m=c अधिक k1a अशा प्रकारे समीकरण दिलेले आहे। तर नंतर या समीकरणामध्ये बदल करून त्यांनी नवीन समीकरण तयार केलेले होते, ते आहे p=kr/m ब्रॅकेटमध्ये c + h ब्रॅकेटमध्ये 1 - c ब्रॅकेट कंप्लीट। तर अशा प्रकारे हे प्रोफेसर पिगू यांनी समीकरण सांगितलेले आहे। तर प्रोफेसर पिगू यांच्या समीकरणामध्ये p जे आहे ते मुद्रा मूल्य दर्शविते, r जे आहे ते वस्तुगत राष्ट्रीय उत्पन्न दर्शविते, k जे आहे ते वस्तुगत राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग जो लोक स्वतः जवळ बाळगतात ते दर्शविते, m जे आहे ते मुद्रेचे परिमाण दर्शवते, c जे आहे ते एकूण मुद्रेचा भाग जो लोक स्वतः जवळ बाळगतात, 1 - c हे जे आहे एकूण मुद्रेचा भाग जो लोक बँकेत ठेवतात, आणि h जे आहे ते बँकेने जवळ ठेवलेल्या रकमेचे एकूण ठेवीशी असलेले प्रमाण दर्शविते। त्यानंतर आपण पाहूया रॉबर्टसनचे समीकरण। तर रॉबर्टसन यांनी जे समीकरण दिलेले आहे ते आहे p=m/kt। तर रॉबर्टसनच्या समीकरणामध्ये p जे आहे ते किंमत पातळी दर्शवते, m जे आहे ते मुद्रेचे परिमाण दर्शवते, t जे आहे ते एका वर्षात खरेदी करावयाचे वस्तू व सेवाचे परिमाण दर्शवते, आणि k जे आहे ते वस्तू व सेवांचे परिमाण ज्यासाठी लोक स्वतःजवळ रोख बाळगतात ते दर्शविते। त्यानंतर प्रोफेसर केन्सचे समीकरण आपण पाहूया। तर प्रोफेसर पिगू यांचे समीकरण केन्स यांना मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी अ ट्रॅक ऑन मॉनिटरी रिफॉर्म या पुस्तकात जे आहे संशोधित मुद्रा परिमाण सिद्धांत केन्स यांनी मांडलेला आहे। तर केन्स यांचे समीकरण जे आहे ते आहे p=n/k+rk1। तर या समीकरणामध्ये p जे आहे ते किंमत पातळी दर्शवते, n जे आहे ते मुद्रेचे परिमाण दर्शवते, k उपभोग्य वस्तूचे परिमाण जे रोखीने घेतले जाते ते दर्शवते, r जे आहे ते बँकेच्या रोख ठेवीचे एकूण ठेवीशी प्रमाण दर्शवते, तर k1 जे आहे ते उपभोग्य वस्तूचे परिमाण जे प्रत्यय मुद्रेने घेतले जाते ते दर्शविते। तर केन्सचे हे जे समीकरण आहे ते थोडेफार पिगूच्या समीकरणासारखेच आहे। तर पिगूप्रमाणे केन्सचेही असे मत आहे की लोक आपल्या नियमित उपभोगासाठी काही पैसा आपल्याजवळ ठेवतात आणि काही पैसा बँकेत चालू खात्यात जमा करतात। त्याचप्रमाणे बँकासुद्धा त्यांच्याकडे जमा असलेल्या रकमेचा काही भाग दैनंदिन व्यवहाराकरता रोख स्वरूपात स्वतःजवळ ठेवतात। अशा प्रकारे लोक स्वतःजवळ ठेवलेली रोख राशी आणि बँकांनी स्वतःजवळ ठेवलेली रोख राशी मिळून एकूण मुद्रेची मागणी जी आहे ती ठरत असते। त्यानंतर अभ्यासूया केम्ब्रिज सिद्धांतावरील टीका। त्यातील पहिला मुद्दा आहे वास्तविक उत्पन्नाचे निश्चित मापन शक्य नाही। तर केम्ब्रिज समीकरणात समाजाचे एकूण वास्तविक उत्पन्न जे r याने दर्शवलेले आहे। तर एकूण वास्तविक उत्पन्न म्हणजे विशिष्ट वेळी अस्तित्वात असलेले अर्थव्यवस्थेतील वस्तूचे व सेवाचे एकूण परिमाण होय, परंतु या परिमाणाचे निश्चित मापन करणे व्यवहारात कठीण असते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे चालू ठेवीची उपेक्षा। तर या सिद्धांताप्रमाणे अधिकोषाच्या चालू ठेवीमधील रकमेचा समावेश रोख रकमेत केला जातो। अधिकोषाच्या चालू ठेवी दोन प्रकारे निर्माण होतात, एक म्हणजे जेव्हा लोक आपली बचत किंवा पैसा अधिकोषाच्या चालू ठेवीत जमा करतात, आणि दुसरं जेव्हा अधिकोष कर्जदारांना कर्ज देतात। तर कर्ज देताना अधिकोष कर्जदाराच्या नावावर चालू ठेवी निर्माण करून त्या ठेवीत दिलेल्या कर्जाची रक्कम जमा करतात। केम्ब्रिज समीकरणात फक्त पहिल्या प्रकारच्या चालू ठेवीचाच रोख रकमेत समावेश केला आहे, परंतु अधिकोषाच्या अधिकांश चालू ठेवी कर्ज देण्याच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या असतात। त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे मुद्रेच्या मागणीचा आधार। तर केम्ब्रिज समीकरणात मुद्रेच्या मागणीचा आधार उपभोग्य वस्तूची मागणीच घेतली आहे, परंतु वास्तविक जीवनात मुद्रेचा वापर किंवा मागणी अनेक व्यक्तिगत कार्यासाठी केली जाते, उदाहरणामध्ये व्यापारी कार्ये किंवा परिकल्पना इत्यादीसाठी। परंतु केम्ब्रिज समीकरणात मुद्रेची मागणी उपभोगापुरतीच मर्यादित ठेवली आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे विविध ठेवीकडे दुर्लक्ष। तर समाजातील विविध वर्गाकडून बँकांमध्ये विविध प्रकारच्या ठेवी जमा केल्या जातात, उदाहरणार्थ चालू, बचत व स्थिर ठेवी इत्यादी। तर या ठेवीच्या प्रमाणात बदल झाल्यास त्यामुळे ज्या अडचणी निर्माण होऊ शकतात त्याकडे केम्ब्रिज समीकरणाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे।
त्यानंतर 5वा मुद्दा आहे व्याजदराच्या भूमिकेची उपेक्षा. तर केंब्रिज समीकरणात व्याजदराच्या भूमिकेची उपेक्षा केली आहे. वास्तविक वस्तूच्या किमतीवर मुद्रा पुरवठ्याचा प्रत्यक्ष प्रभाव पडत नाही, तर हा प्रभाव व्याजदराच्या माध्यमाने पडत असतो. त्यानंतर शेवटची जी टीका आहे ती म्हणजे गतिशील व्यवहारांची उपेक्षा. तर केंब्रिज समीकरणात किमतीतील बदलावर लक्ष दिले गेले नाही. जर अल्पकाळात किमतीत बदल झाला तर त्याचा उत्पादन व उत्पन्नावर प्रभाव पडतो, परंतु केंब्रिज समीकरणात त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे आपण मुद्रेच्या मूल्याचा अर्थ, मुद्रेच्या मूल्याचे निर्धारण, त्यानंतर फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत, त्यानंतर केंब्रिजचा मुद्रा परिमाण सिद्धांत आणि केंब्रिज सिद्धांतावरील टीका यांचा सविस्तरपणे इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.